छोटे प्रोजेक्ट्स होते, व्हॉल्यूम कमी होतं, तेव्हा सगळ्या प्रकारच्या गोष्टी तो हँडल करू शकत होता. आज तो काळ बदललाय. जेव्हा ज्या माणसाला एक्सपान्शन करायचंय, ज्या माणसाला ग्रोथ घ्यायची आहे, झेप घ्यायची आहे, त्या माणसाने बरोबर अख्खी टीम घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे आणि टीमलाही पुढे नेणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत आमच्या सोलापूरला एक IT पार्क हे अनाऊन्स केलेलं आहे. त्याचबरोबरीने काही इंडस्ट्री येते. थोडंसं दुर्लक्षित असलेलं गाव अचानक त्याला महत्व प्राप्त होऊ लागलेलं आहे आणि पुणे आणि हैदराबादच्या मध्ये अतिशय वेल कनेक्टेड असल्यामुळे मग ह्या प्रॉप सारख्या ऑर्गनायझेशन्स रिअल एस्टेटमध्ये कशा व्हॅल्यू क्रिएट करतात सर? साधारण 1992 मध्ये PBAP ही एक ऑर्गनायझेशन निर्माण झाली, प्रमोटर असोसिएशन ऑफ. शहरांमध्ये ते त्याचं नेटवर्क ते वाढवत गेले, क्रेडाई त्याच्यामध्ये नॉलेज गेनिंग सेशन्स देत गेले आणि त्याचबरोबरीने प्रत्येक डेव्हलपरच्या अडचणी ज्या काही असतील त्या ते सोडवत गेले. कायदा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द प्रॉप कनेक्ट 2026 पॉडकास्ट सिरीज. आजच्या आपल्या या विशेष एपिसोडमध्ये रिअल एस्टेट इंडस्ट्रीमधील एक अत्यंत आदरणीय आणि अनुभवी व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडले गेले आहे. गेल्या 4 दशकापासून अधिक काळ चाललेल्या या प्रवासात एथिक ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर आणि पुणे अशा दोन्ही शहरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स केवळ उभारलेच नाहीत, तर ते वेळेत पूर्ण करून हजारो ग्राहकांचा विश्वास यशस्वीपणे संपादन केला आहे. एक दिग्गज आणि मार्गदर्शक नेतृत्व मिस्टर समीर गांधी सरांचे, आणि जाणून घेऊया त्यांचा हा 40 वर्षाचा समृद्ध अनुभव आणि बदलत्या मार्केटवरचा त्यांचा काय दृष्टिकोन. नमस्कार, मी समीर गांधी, एथिक ग्रुपकडून आज या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर, आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत आता आजच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही आज सोलापूरवरून इथं आलात या पॉडकास्टसाठी पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये तुमचे खूप चांगले प्रोजेक्ट चालू आहेत आणि खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला या फील्डमध्ये. सो आज सगळा तुमचा जो जर्नी आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं. सर, मला पहिलं पॉडकास्ट सुरू करताना मला हे एक विचारायचं की तुम्ही रिअल एस्टेटमध्ये तुमची जर्नी कशी सुरू झाली? रवींद्रजी, तसा मी 92चा पासआउट आहे, पण आम्ही एका ठिकाणी 2018 मध्ये एक 4-5 जण भेटलो होतो आणि प्रॉपर सोलापूरचं जरी असलो तरी पुण्यात काहीतरी करावं ही इच्छा निर्माण झालेली होती. आणि असे समविचारी 4 आणि कोर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणारे आम्ही 4 जण एकत्र आलो आणि एथिक ग्रुपची स्थापना आम्ही 2018 मध्ये केली आणि पुण्यात प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. मागच्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवात आमच्या ग्रुपचा क्युम्युलेटिव्ह एक्सपिरियन्स तर 40-45 पेक्षा कम्प्लिटेड जास्ती प्रोजेक्ट्स कम्प्लीट केलेले आहेत आम्ही. पण सध्या मात्र आता सोलापूरमध्ये एक 7-8 लाख स्क्वेअर फूट आणि पुण्यामध्ये एक 7-8 लाख स्क्वेअर फूट असं आमचं काम आता चालू आहे. खूप चांगलं आहे. तुमच्या या आजच्या प्रॉपला कनेक्ट होताना मला अतिशय आनंद होतोय की परहॅप्स कदाचित आम्ही सगळ्यात छोटे डेव्हलपर असू याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. असं काही सगळे डेव्हलपर मोठेच, छोटं वगैरे काहीच नाही. तुम्ही आज बिल्डिंग आणि घरं बांधून खूप मोठी गोष्ट आहे सर. पण ह्याच्यात आम्हाला प्रॉपच्या या मोठ्या होणाऱ्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी अतिशय आनंद होतोय. थँक्यू सो मच सर. म्हणजे असं म्हणायचं आहे की जरी इथिक ग्रुप मागच्या 8-10 वर्षापासून एक्झिस्ट झाला असेल, स्थापना झाली असेल, पण त्याच्या मागचा अनुभव हा खूप मोठा दांडगा आहे. जे तुम्ही म्हटलं 40-45 वर्षापासून सगळे या फील्डमध्ये आहेत, 92 पासून तुम्ही याच्यामध्ये आहात. सो एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. आणि साधारण 35 ते 40 वर्ष एक्सपिरियन्स असलेले चौघही पार्टनर्स आहेत. वाव. पण आणि त्याच्यातून ही कोर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेले डॉक्टर होटेल सारख्यांचा गायडन्स आम्हाला सातत्याने लाभतोय. संजीव मेहता सारखे आर्किटेक्ट ज्यांनी 10 कोटी स्क्वेअर फूट पेक्षा जास्ती काम पुण्यामध्ये डिलिव्हर केलेलं आहे. आणि त्या सगळ्या अनुभवावर प्रत्येकाने जबाबदारी आम्ही वाटून घेतल्या आणि या कामाला सुरुवात केली. आमचे 6-7 प्रोजेक्ट आता चालू झालेले आहेत. वा, मस्त. म्हणजे एवढा चांगला प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्याच्यातनं तुमच्या म्हणजे ज्या काही वस्तू तुमच्या तयार होत आहेत त्या एकदम वर्ल्ड क्लास तयार होत असतील सर. तो प्रयत्न आमचा सातत्याने राहील. काहीतरी नवीन देण्याचे मागे आम्ही सातत्याने आहोत. ओके सर, जसं तुम्ही मला सांगितलं की पण रिअल एस्टेटमध्येच तुमचं हे चालू करायचं, हे तुमचं काय त्याच्या मागचं मोटिवेशन काय होतं, विजन काय सर? एक तर माझी बॅकग्राऊंड सिव्हिल इंजिनिअरिंगची होती आणि ह्या व्यवसायाची आवड होती. आई वडील डॉक्टर होते, मिसेस डॉक्टर आहे,
भाऊ भावाची बायको डॉक्टर आहे, पण सगळेजण असताना सुद्धा या क्षेत्रात आलो आणि रिअल एस्टेट सारखं फील्ड दुसरं कुठलं नाहीये. वाव, टाइम अँड टेस्टेड. मी हे अगदी छातीठोकपणे सांगू शकेन. म्हणजे डॉक्टर फॅमिलीतलं तुम्ही रिअल इस्टेट बिझनेस चालू केला. म्हणजे डॉक्टर जसं एखाद्या पेशंटला खूप केअरफुली हँडल करतात, तसं तुम्ही रिअल इस्टेटमध्ये तुमच्या ग्राहकांना एकदम केअरफुली त्यांचे घरं वगैरे व्यवस्थित हे करून देताय. मी क्रेडाईचा माजी अध्यक्ष आहे. वा, याचबरोबर माझी मिसेस आत्ता क्रेडाईची महाराष्ट्राची कन्व्हेनर आहे आणि आपल्या 6 तारखेच्या इव्हेंट नंतर पाठोपाठ 7 आणि 8 तारखेला त्यांचा फेमिकॉन नावाचा एक मोठा इव्हेंट पुण्यामध्ये होतोय. त्या ठिकाणी साधारण महाराष्ट्रभरातून 250 एक वुमन एंटरप्रेनर सगळ्या ते येत आहेत. वाव, तर असे आम्ही दोघ जणही मागचे 25-30 वर्ष या व्यवसायात मिळून आम्ही काम करतो आहोत. सर तुमचा एवढा एक्सपिरियन्स चांगला आहे, एवढी मोठी मोठी कामं करताय आणि तुम्ही स्वतःला छोटं म्हणून घेताय, हे खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. धन्यवाद. सर पुढे जाताना मला हे विचारायचं आहे की आता तुमचा हा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, आता जे नवीन लोक या रिअल इस्टेटमध्ये व्यवसायामध्ये येतात त्या लोकांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतो सर? हा व्यवसाय एकतर आपण अतिशय पारदर्शकपणे केलं पाहिजे. तुमची इच्छा असो किंवा नसो, रेरा एक मोठ्या प्रकारचा दंडा घेऊन तुमच्या मागे उभारलेला आहे, जिथे ते तुम्हाला हालचाल काही करू देणार नाही. साथोसाथ या व्यवसायातून ग्राहकाची विश्वासार्हता तुम्ही पाळली पाहिजे. पुढची 30 वर्ष सस्टेनेबल प्रॉडक्ट असेल, तो टिकणारा प्रॉडक्ट असेल, तो लिकेज होणार नाही, त्या घरात गेल्यावर प्रसन्न वाटेल, अशा सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग असावं, चांगल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन असावं, चांगल्या प्रकारची डिलिव्हरी, तुमचे संबंध चांगल्या प्रकारचे असले पाहिजेत कस्टमरशी, तरच तुम्ही या व्यवसायात टिकू शकाल. फ्लाय बाय नाईट ऑपरेटरचे जे दिवस होते ते गेलेले आहेत. त्या लोकांनी असं एखादा प्रोजेक्ट करावा, निघून जावं, 2 पैसे कमवावेत, हे आता राहिलेलं नाही. 5 वर्ष तुम्ही रेराच्या ऍक्ट प्रमाणे बांधील आहात. माझं तर म्हणणं 5 वर्ष नाही, तुमचा फॅमिली डॉक्टर आहे तसाच फॅमिली पण बिल्डर असायला पाहिजे आणि ते तुमचे संबंध लाईफ टाईम असायला पाहिजेत त्या बिल्डर बरोबर. बरोबर आहे सर, खूपच चांगल्या पद्धतीने सांगितलं. नक्कीच हा त्यांचा मोलाचा सल्ला नवीन एंटरप्रेनर्सला खूप फायदेशीर ठरेल. थँक्यू सो मच सर. सर जसं आता हा तुम्ही तुमचा जो एक्सपिरियन्स आहे 35-40 वर्षाचा, 40+ इयर्सचा, म्हणजे 4 डिकेड्स तुम्ही याच्यामध्ये आहात. सो तुम्हाला सर रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये मेजर चेंजेस काय जाणवले सर या वर्षामध्ये, एवढ्या वर्षामध्ये? सुरुवात होती तेव्हा एक 3 मजली, 5 मजली, 7 मजली इमारती होत होत्या. कन्व्हेन्शनल पद्धतीने काम व्हायचं. 33 ग्रेडचं सिमेंट असायचं, 415चं स्टील असायचं आणि या सगळ्याच्यातून इव्हॉल्युशन सातत्याने होत गेलं. हाय राईज बिल्डिंग्स आल्या, नवीन टेक्नॉलॉजीज आल्या. एखादा इंजिनियर साईटवर असला तर चालायचं, अख्खी टीम आता लागायला लागली. पूर्वी ब्रोकरचं पण एवढं काही प्रेझेन्स नसायचा, पण आता ब्रोकरचे चॅनल पार्टनर आणि चॅनल पार्टनरचे रिअल्टर्स हा प्रवास होत गेलाय आणि आता हे सगळ्या जणांना एकत्र टीम म्हणून काम करावं लागतं. तर या ह्याच्यामध्ये नव्या टेक्नॉलॉजीज आल्या, नवे जसे सेल्ससाठीच्या नवीन मेथडॉलॉजी आल्या, आयडियाज आल्या. त्याच्यात प्रत्येक ह्या विंगला एक वेगळ्या प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला ॲक्विजिशन स्मूथ व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि प्लॅनिंग चांगला असायला पाहिजे, कन्स्ट्रक्शन स्मूथली व्हायला पाहिजे, वेळेत दर्जेदार व्हायला पाहिजे. बिल्डरसाठीचा विषय असेल तर तो डेव्हलपरसाठी काय असेल की बाबा त्याला त्याच्या कॉस्टमध्ये व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं व्हायला पाहिजे. हे सगळं करत असताना जिथं सेल्सची विंग येते तिथं नक्कीच नेसेसरी का आपण चॅनल पार्टनर म्हणतो, ते पार्टनर्सच आहेत, त्यांच्या मार्फत सगळा सेल होणार आहे. सगळ्याच गोष्टी एकमेकाच्या सावलीत आहेत. बरोबर आहे. सेल नाही झाला कन्स्ट्रक्शन स्लो होईल, कन्स्ट्रक्शन स्लो झालं सेल लवकर होणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करायच्या आहेत तेव्हा पूर्वीचा डेव्हलपर होता तो मल्टीफॅसेटेड होता, हा छोटे प्रोजेक्ट्स होते, व्हॉल्यूम कमी होतं, तेव्हा सगळ्या प्रकारच्या गोष्टी तो हँडल करू शकत होता. आज तो काळ बदललाय. जेव्हा ज्या माणसाला एक्सपान्शन करायचंय, ज्या माणसाला ग्रोथ घ्यायची, झेप घ्यायची आहे, त्या माणसाने बरोबर अख्खी टीम घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे आणि टीमलाही पुढे नेणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत एक वेगळ्या प्रकारचं सेल्स मार्केटिंग आणि या क्षेत्राला महत्व प्राप्त झालेलं आहे. याच्यातूनच हे चॅनल पार्टनर उदयाला आहेत, म्हणजे चॅनल पार्टनर किंवा रिअल्टर आज आपण म्हणू ते आहेत आणि दे आर पार्टनर्स, ट्रूली पार्टनर्स इन आवर बिझनेस. करेक्ट सर. सर तुम्ही खूप चांगला अनुभव सांगितला. तुमचा ह्या शब्दांमधनं तुमचा अनुभव रिफ्लेक्ट होतोय सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू.
सो सर, मला आता याच्या पुढे आणखीन एकच क्वेश्चन, पण दोन वेगवेगळ्या सिटीबद्दल बोलायचं आहे. जशामध्ये तुमचं सोलापूरमध्ये पण खूप चांगलं प्रस्थ आहे आणि पुण्यामध्ये पण तुम्ही खूप चांगल्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन करताय. सो या दोन्ही सिटीमध्ये मला पहिलं सोलापूरचं जाणून घ्यायचं की सोलापूर सिटीमध्ये फ्युचर ग्रोथ काय राहील, आणि त्यानंतर मला सांगा की पुण्यामध्ये काय फ्युचर ग्रोथ राहील रिअल इस्टेटची. सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक वर्ष सोलापूर हे खूप चांगल्या प्रकारे वेल कनेक्टेड आहे रोडच्या नेटवर्कमधून. फ्लाईटची कनेक्टिव्हिटी नव्हती, ती फ्लाईटची कनेक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. नुकतंच आपल्या सीएम साहेबांनी आमच्या सोलापूरला एक IT पार्क हे अनाऊन्स केलेलं आहे. वाव. त्याचबरोबरीने काही इंडस्ट्री येते. थोडंसं दुर्लक्षित असलेलं गाव अचानक त्याला महत्व प्राप्त होऊ लागलेलं आहे. आणि पुणे आणि हैदराबादच्या मध्ये अतिशय वेल कनेक्टेड असल्यामुळे जागेची अँपल उपलब्धता आहे. कमी रेटमध्ये जागा अवेलेबल होऊ शकते. अशा परिस्थितीत खूप चांगल्या प्रकारचे ग्रोथ सोलापूरला येऊ पाहते. याचबरोबरीने पुण्याला जर का म्हणजे याच्यामध्ये दोन फॅक्टर महत्वाचे काम करतात. एक तर कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे अतिशय सोलापूरला, चांगली कनेक्टिव्हिटी, आणि दुसरी म्हणताय की त्या ठिकाणी याचबरोबरीने दुसरं सांगायचं झालं तर सोलापूरचे आज 4-4.5 लाख लोक पुण्यामध्ये आहेत. म्हणजे सोलापूरचा जो ब्रेन ड्रेन होत होता तो आता येणाऱ्या IT पार्कमुळे आणि नव्याने येणाऱ्या KPO BPO मुळे तो थांबू लागलेला आहे. तो सगळा ब्रेन ड्रेन जो होत होता तो तिथेच रिटेन होतोय आणि सोलापूरला एक वेगळ्या प्रकारचं महत्व निर्माण होऊ लागलेलं. वाव, मस्त. याचबरोबरीने पुण्याच्या बद्दल सांगायचं झालं तर पुण्याचा प्रवास आपण मागच्या 20-25 वर्षातला जर का पाहिला तर एक सुंदर पुणे जे काही होतं, एक गणेशखिंड आली की बाबा संपत आलंय आणि तिथून पुढं गारठा चालू होतोय, सगळी भरपूर झाडी आहे, हे सगळं चेंज होत गेलं, हे सगळं रावेत पर्यंत पोहोचलं. असंच पुण्याच्या सगळ्याच दिशेला पुण्याच्या शहराची ग्रोथ झाली. पण पुण्याला आत्ताची जी मिसिंग लिंक ओपन झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसातले काही जे हायवे आणि कनेक्टिव्हिटी आहे, जेव्हा अंतर पुण्या मुंबईतलं 2 तासावर येऊन थांबलेलं आहे, 2-2.25 तासावर, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं महत्व निर्माण झालेलं आहे. मी बऱ्याच देशांमध्ये फिरलोय. मी जेव्हा चायनामध्ये गेलो तर आम्हाला बांधकामाच्या व्यवसाय निमित्ताने आम्हाला फोशनान किंवा गोंगजाओ या शहरांना व्हिजिट करावं लागली तर 70-70, 100-100 किलोमीटर शहर संपत नाही. हीच परिस्थिती आता आपल्याकडे पुणे आणि मुंबईच्या फास्ट कनेक्टिव्हिटीमुळे डेव्हलप होऊ लागलेली आहे आणि तितकंच महत्व पुण्याला येणार आहे. थोडासा IT मध्ये AIचा वावर दिसायला लागला. लोकांना सगळ्या शंका निर्माण झाली की आता हे काय होणार, पण तोपर्यंत GCCच्या सेक्टरनी या ठिकाणी उचलून धरलेलं आहे पुण्याला. त्यामुळे आपल्याकडे पुणे तिथे काय होणे या ठिकाणी इथे कधीच पुणे काही होणार नाही आणि पुण्याला ही डिमांड कायमस्वरूपी राहणारच आहे. तर तुम्ही पहा, पुण्यामध्ये आलात तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली नंबर प्लेट पाहायला मिळेल. आणि याचबरोबरच देशभरातल्या प्रत्येक राज्यातली नंबर प्लेट तुम्हाला बघायला मिळते. इतक्या प्रकारचे लोक, असंख्य विविध लोक येत आहेत. चांगल्या प्रकारचे व्यवसाय या इथे येऊन करतायत. व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण, उद्योगाला पोषक वातावरण असं इन्फ्रास्ट्रक्चर या शहराने आपल्याला दिलेलं आहे. या शहरात काही कमी नाहीये. त्यामुळे या शहराची ग्रोथ थांबणारच नाहीये. हे ग्रोथ इंजिन सुपर स्पीडने आता इथून पुढे जाणार आहे. सर, आता तुमचे बरेचसे प्रोजेक्ट्स चालू आहेत, सोलापूरमध्येही चालू आहेत, पुण्यामध्येही चालू आहेत. सो तुमचे प्रोजेक्ट्स सेल करण्यामध्ये चॅनल पार्टनर्सचा खूप मोठा वाटा आहे असं तुम्ही सांगितलं मला. सो चॅनल पार्टनर किंवा आजच्या डेटला जे रिअल्टर नावाने ओळखलं जातं, त्यांच्यामध्ये काय क्वालिटी असायला पाहिजे जेणेकरून कस्टमरला पण चांगली सर्व्हिस मिळेल आणि डेव्हलपर्सबरोबर त्यांचं एक इकोसिस्टम पण चांगलं जुळेल? सध्याच्या रेरा ऍक्ट प्रमाणे एकतरी त्यांचं नॉलेज अपडेटेड असायला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक रिअल्टरनी एक रेराचं रजिस्ट्रेशन स्वतः घेणं कंपल्सरी आहे. याच्याबद्दलचे काही कोर्सेस असतील तर जसा काळ बदलत चाललाय त्या बदलत्या काळानुसार आपण आपलं नॉलेज अपडेट करणं गरजेचं. बरोबर बोलले सर. याचबरोबरीने एक शॉर्ट टर्म कोर्सेस काही लिगल नॉलेज बद्दलचे असतील तर ते करून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. ज्याही डेव्हलपर बरोबर तुम्ही काम करता आहात त्याला तुम्ही कुठलं प्रपोजल देताय तर त्या प्रपोजलचा बेसिक थोडा बहुत तरी अभ्यास असावा, लिगॅलिटीज त्याच्या थोड्या बहुत माहिती असाव्यात. त्याचबरोबरीने कोणाचा प्रॉडक्ट तुम्हाला विकायचा आहे तर तो विकताना त्याची बॅकग्राऊंड बरोबर आहे का, त्यांनी घेतलेला प्रोजेक्ट प्रॉपर चॅनल मधून आलेला आहे का,
सगळ्या प्रकारच्या मान्यता त्या प्रोजेक्टला मिळालेल्या आहेत का हे पाहूनच जर का तुम्ही कस्टमरला सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यामुळे तुमच्या व्यवसायातली विश्वासार्हता वाढून जाईल. बरोबर आहे. जिथं तुम्ही दोन्हीही बाजू जेव्हा सेव्ह करताय, ज्याच्यात ट्रान्सपरन्सी येते, त्या माध्यमातून तुम्हाला डेव्हलपरचा पण आणि ग्राहकाचा पण विश्वास जास्ती चांगल्या प्रकाराने संपादन करता येईल. जिथे ट्रान्सपरन्सी आहे, जिथे विश्वासार्हता आहे, तिथं क्लोजर लवकर होईल. बरोबर. या माध्यमातून तुमच्या क्लोजर्सला लवकर होण्यासाठी सुद्धा ती मदत होऊ शकेल. बरोबर. खूप चांगलं सांगितलं सर. म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट ह्या दोन्ही गोष्टी असायला पाहिजेत. ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट असताना यासाठी तुमचं बेसिक काय आहे की एक ज्या डेव्हलपरचं विकताय प्रॉडक्ट त्याचा बाबा तो प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट करू शकणार आहे ना, ह्या सगळ्या काही गोष्टी बघून घेणं, त्यांनी सगळ्या मान्यता घेतलेल्या आहेत ना, तो कुठं स्टकअप होणार नाही ना, याच बरोबरीने काही जर का त्याचे पेपर्स लिगल पेपर्स आहेत ते सगळे प्रॉपरली आहेत ना नाही, हे थोडं बेसिक तरी का जर का नॉलेज असेल तर ते जास्ती चांगल्या प्रकाराने तुम्हाला हेल्पफुल राहू शकेल. बरोबर सर. अगदी बरोबर. खूप चांगला सल्ला दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात तुम्ही सांगितलेलं आहे सर. आता मला याच्यामध्ये हे विचारायचं की हे रिअल्टर जे आहेत हे रिअल एस्टेट मार्केटमध्ये कशी व्हॅल्यू क्रिएट करतात सर? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक डेव्हलपरला किती फ्रंट्स वरती काम करायचंय, एक सर्टन स्टेज पर्यंत तो प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. जेव्हा त्याचा स्केल वाढतो तेव्हा त्याला ॲक्विजिशन पण बघायचंय, लिगॅलिटीज पण बघायचंय, फायनान्स पण मॅनेज करायचंय, कन्स्ट्रक्शन पण मॅनेज करायचंय, सेल्स पण मॅनेज करायचंय आणि मार्केटिंग पण करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. जिथे सेल्स मार्केटिंगची आम येते त्या ठिकाणी आपल्याला चॅनल पार्टनर्स किंवा रिअल्टर्स आहेत ह्यांचा सपोर्ट लागतो आणि हा सपोर्ट जो आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या मार्फत आता जवळपास 50 ते 60% प्रॉडक्ट सेल होऊ लागलेला आहे. तर दे आर आवर पार्टनर्स. त्या दृष्टिकोनातून त्यांचं महत्त्व वेगळ्या प्रकारचं निर्माण झालेलं आहे. मग ह्या प्रॉप सारख्या ऑर्गनायझेशन्स रिअल एस्टेटमध्ये कशा व्हॅल्यू क्रिएट करतात सर? साधारण 1992 मध्ये PBAP ही एक ऑर्गनायझेशन निर्माण झाली, प्रमोटर असोसिएशन ऑफ बिल्डर्स ऑफ पुणे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे जे आहे ती चालली आणि त्याचं नंतर कन्व्हर्शन झालं हे 97 मध्ये क्रेडाईमध्ये. तर हा जर का प्रवास क्रेडाईचा जसा पाहत गेला तर सगळ्या शहरांमध्ये ते त्याचं नेटवर्क ते वाढवत गेले क्रेडाई. त्याच्यामध्ये नॉलेज गेनिंग सेशन्स देत गेले आणि त्याचबरोबरीने प्रत्येक डेव्हलपरच्या अडचणी ज्या काही असतील त्या ते सोडवत गेले. कायदा हळूहळू क्लिष्ट होत गेला पण कायद्याचा अभ्यास करून प्रत्येक त्याच्यातले एक्सपर्टाईज त्या वेळेला त्यांनी पॅनलवरती आणून आपल्या सगळ्या क्रेडाईच्या डेव्हलपरचं नॉलेज वाढवायचं जे काम केलं, त्याच्यातून ट्रान्सपरन्सी या व्यवसायात आणण्याचा जो प्रयत्न केला तसाच प्रयत्न आपल्या प्रॉप मधून पण व्हावा असं मला वाटतं. आता मी पुण्याचं आल्यानंतर माझा अनुभव सांगतो. मी 2 व्यवहार केले आणि 2 व्यवहारांमध्ये मी फसलो. पण त्याच्यामध्ये जे मध्यस्थी होते किंवा ज्यांच्या मार्फत हा व्यवहार झाला आज त्यांचा काही मला सपोर्ट होतो का नाही होत का, हा एक महत्वाचा विषय. अशा काही केसेस जर का असतील, अशा काही केसेसमध्ये जसं क्रेडाईने रिड्रेसल फोरम किंवा ग्रीव्हन्स फोरम फॉर्म केलेला होता तसं प्रॉपच्या माध्यमातून सुद्धा असं काही जर का झालं तर येणाऱ्या दिवसात प्रॉप सर्टिफाईड जर का चॅनल पार्टनर्स असतील, रिअल्टर असतील तर त्यांच्याबरोबर व्यवहार करण्यावर आमचा भर नक्कीच राहील किंवा इथं काही फसगत होणार नाही. झालीच तर हा सपोर्ट आपल्याला काहीतरी मिळणार आहे, पाठीशी येऊन कोणीतरी उभारणार आहे. हा जेव्हा विश्वास जास्ती चांगल्या प्रकाराने निर्माण होईल त्या ठिकाणी नक्कीच प्रॉप आणि क्रेडाईचे मेंबर्स किंवा डेव्हलपर्स यांच्यातलं अंतर कमी होईल. डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सर. यामध्ये डेफिनेटली प्रॉप तुमचं जे अपेक्षा आहे त्याच्यातनं की ट्रान्सपरन्सी, ट्रस्ट आणि नेटवर्किंग किंवा रिअल्टर्सला एज्युकेट करणं ह्या गोष्टी ज्या करायच्या त्या डेफिनेटली आम्ही करत आहोत आणि याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं करायचा आम्ही प्रयत्न करू सर. धन्यवाद सर. धन्यवाद. सो सर मला आता ह्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न असेल कदाचित, तर त्याच्यामध्ये मला असं विचारायचं की तुम्ही यावर्षी पुण्यामधले जे होणारे प्रॉप कनेक्ट 2026 आहे याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. सो अशी जे काही प्रोग्राम्स आहेत त्याच्यातनं तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा आहेत तुम्हाला सर? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला व्यवसाय स्केलअप करायचा हे मनातलं उद्दिष्ट ठेवून मी पुण्यात आलो. सोलापुरात सगळं व्यवस्थित चाललेलं असताना सुद्धा
दर आठवड्यात मी पुण्याला 3-4 दिवस येतो आणि हे सगळं करतो. एवढी पळापळ होती. मला अनेक लोक विचारतात किती पळापळ चाललेली असते, पण ही एक मनाची इच्छा पकडलेली होती. ज्याला स्केलअप व्हायचंय त्यांनी प्रॉपशी कनेक्ट व्हायला पाहिजे, चॅनल पार्टनर्स, रिअल्टरशी कनेक्ट व्हायला पाहिजे. यंदाचं या प्रॉपमध्ये कनेक्ट होण्याचं माझं पहिलं वर्ष आहे. या माध्यमातून मला जे सांगण्यात आलंय त्याप्रमाणे साधारण 2-1 हजार लोकांचं पार्टिसिपेशन असणार आहे. महाराष्ट्रभरातून सगळीकडून चॅनल पार्टनर्स या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत. आम्ही एक छोटासा स्टॉल सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे. पण या माध्यमातून आमचा प्रॉडक्ट सगळ्या जणांपर्यंत जावा हा एक प्राथमिक मोटो जरी असला तर याबरोबर माझा कनेक्ट एवढ्या लोकांशी जर का झाला तर मला त्याच्यातून जास्ती आनंद होईल, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये मी जास्ती चांगल्या प्रकाराने माझ्या व्यवसायाला अजून एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकेन. डेफिनेटली सर, तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये म्हणजे ह्या नेटवर्किंग इव्हेंटमध्ये तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होईल आणि आम्ही तो जेवढा जास्ती फायदा करून देता येईल तुम्हाला तेवढा देण्याचा आम्ही प्रयत्न करू सर. थँक्यू. सर, मला एक प्रश्न पडला आहे, म्हणजे मला तुम्हाला विचारावं वाटतो की आता पुण्यामध्ये खूप सारे मायग्रेशन होते, म्हणजे बऱ्याचशा सिटीमधनं पुण्यामध्ये येतात, ऑल ओव्हर इंडियामधनं बऱ्याचशा ठिकाणावरनं लोक पुण्यामध्ये कामासाठी येतात आणि इथंच राहायचं प्रिफर करतात. सो त्या लोकांसाठी किंवा आउट स्टेशनवर येणाऱ्या कोण किंवा पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही असे काय टिप्स देऊ शकता की घर घेताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम जो रिअल इस्टेट डेव्हलपर आहे त्याची रेराच्या माध्यमातून माहिती घ्या. पूर्ण जी जागा घेताय त्याचं टायटल सर्च व्हेरिफिकेशन करून घ्या. तुम्ही कोट्यावधी रुपयाची मिळकत घेता, थोडे पैसे लिगल सर्च साठी लागू देत. खूप चांगलं सर. नुसता विश्वासावरती जाऊ नका, टायटल व्हेरिफिकेशन करून घ्या. काम वेळेवर चाललंय की नाही पहा. प्लॅनिंग वगैरे तर ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंटनुसार होईल. ते 1 बेडरूम वालेलं 1 बेडरूम, 2 वालेलं 2, 3ला 3, या सगळ्या गोष्टी मिळू शकतील. चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग पण मिळू शकेल. पण हे सगळं पाहत असताना त्या डेव्हलपरचं ट्रॅक रेकॉर्ड पहा, त्यांचं साऊंडनेस पहा की तो प्रोजेक्ट त्यांच्याकडून वेळेत पूर्ण होणार आहे का नाही, बरोबर आहे, आणि तो डिलिव्हरी व्यवस्थित होऊ शकेल का. याच बरोबरीने त्यांनी पासमध्ये जे डेव्हलप केलेले प्रोजेक्ट्स आहेत, डिलिव्हर केलेले प्रोजेक्ट्स आहेत, त्याचं 5 वर्षाच्या आधीचा प्रोजेक्ट एखादा बघा, 10 वर्षाच्या आधीचा एखादा प्रोजेक्ट बघा. त्याचं स्टँडिंग कसं आहे, त्या डेव्हलपरचं त्या सोसायट्यांमधून रिलेशन्स कसे आहेत, आफ्टर सेल्स सर्व्हिस कशी दिली जाते आणि किती प्रकारची ट्रान्सपरन्सी तुम्हाला मेंटेन होते. याचबरोबर बिल्डरच्या डेव्हलपरच्या मॅनेजमेंट टीममध्ये ऍक्सेसिबिलिटी किती आहे हेही तितकंच तुम्हाला महत्वाचं आहे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं घर मिळू शकेल. खूप चांगला सल्ला दिलेला आहे होम बायर्सला सरांनी. तर ह्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या त्या जर तुम्ही पाळल्या तर डेफिनेटली तुम्हाला जे फ्युचरमध्ये घर घेताना किंवा घर घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला फेस होणार नाही. थँक्यू सो मच सर. सर, आणखीन एक मला क्वेश्चन विचारावा वाटतो तुम्हाला की आता तुम्ही जसं मल्टी सिटी डेव्हलपर आहात, म्हणजे सोलापूरलाही तुमचे प्रोजेक्ट्स आहेत, पुण्यामध्येही प्रोजेक्ट्स आहेत. सो एखादा पर्सन किंवा एखादा इन्व्हेस्टर जर त्याला इन्व्हेस्ट करायचं, तुम्ही कुठली सिटी प्रिफर कराल? म्हणजे सोलापूर प्रिफर कराल की पुणे प्रिफर कराल? काय होतं याच्यामध्ये पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर ज्याला पुण्याचं नॉलेज आहे, त्याला पुण्याबद्दलची माहिती आहे, तो म्हणणार पुण्यातच केलं पाहिजे. हो. आम्ही आता 2 शहरात करतोय, 2 ठिकाणचं ऍप्रिसिएशन आम्ही पाहतोय, मागच्या 15-20 वर्षाचा ट्रॅक आम्ही पाहतोय. म्हणूनच आम्हाला बेटर वाटतं की सोलापूर किंवा जी छोटी शहरं आहेत ज्याची ग्रोथ फास्ट आहे. आता येणाऱ्या दिवसात पहा, बुलेट ट्रेनचा रूट सोलापूरवरून अनाऊन्स झालेला आहे. पुण्यावरून 55 मिनिटांमध्ये सोलापूरला पोहोचता येईल. आज हडपसरचा माणूस हिंजवडीला 55 मिनिटांमध्ये जाऊ शकत नाही. बरोबर. अशा परिस्थितीत ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज सोलापूरला जास्ती असतील असं मला वाटतं. प्लॉटेड लेआउट जे आहेत त्याच्यामध्ये जास्ती प्रकारचं ऍप्रिसिएशन मिळतं सध्या, त्यामुळे तो विचार करायला हरकत नाही. रेंटल यील्ड वगैरे जर का पाहिजे असेल, कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याच्यातून लॉंग टर्म रेंटल यील्ड मिळवायचा आहे, ज्याच्यात मल्टीनॅशनलचे आपला जो रेंट अग्रीमेंट व्हावेत असा काही विचार असेल, त्या लोकांनी पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. दोन्ही शहरांची महत्व वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहेत. प्रोज कॉन्स दोन्ही शहरांसाठी आहेत. बरोबर आहे. तर म्हणजे मला कॉन्टॅक्ट करा, जरूर मी तुम्हाला देईन सगळी माहिती. डेफिनेटली बायर्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. म्हणजे तुम्ही सांगताय की इन शॉर्ट ज्यांना इन्व्हेस्टमेंट नंतर जे रिटर्न्स पाहिजेत, म्हणजे अप्रिशिएशन पाहिजे असेल तर तुम्ही सोलापूरला जायला सांगता, आणि ज्यांना रेंटल पाहिजे असेल तर फिक्स रिटर्न आहे, माझं अप्रिसिएशन होत राहील तेवढं चालेल असं जर का असेल त्यांनी
पुण्यामध्ये घेतलं पाहिजे. वा, खूपच चांगल्या पद्धतीनं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, तुम्ही या ठिकाणी वेळ काढून आलात, तुम्ही एवढा मोलाचा टाइम काढलात, तुम्ही आम्हाला एवढं चांगले नॉलेज दिलेलं आहे. त्यामुळं तुमचे खूप खूप आभार. आणि आपण असंच परत एकदा भेटूयात आणि असे पॉडकास्ट आपण करूयात सर. आणि मी धन्यवाद. तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून, तुम्ही पार्टिसिपेट केलेलंच आहे, पण तुम्ही प्रॉप कनेक्टच्या दिवशी, प्रॉप कनेक्ट 2026मध्ये दिवसभर तिथे राहा, रिअल्टरशी संपर्क करा आणि तुमचा रीच वाढवा. थँक्यू सो मच. नमस्कार, धन्यवाद. मला आज या पॉडकास्टमध्ये बोलवून संधी दिल्याबद्दल. आम्ही पहिल्यांदाच या प्रॉपच्या मोठ्या इव्हेंटमध्ये सहभागी आहोत. मला सगळ्या जणांना, रिअल्टर्सना तसेच डेव्हलपर्सना पण आवाहन करू इच्छितो की या मोठ्या इव्हेंटला सहभागी व्हा. इथे होणाऱ्या नॉलेज गेनिंग सेशन्सचा सगळा अनुभव घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं एकमेकाशी नेटवर्किंग वाढवा. येणाऱ्या दिवसात आपल्याला व्यवसाय आपला वाढवायचा आहे, त्या दृष्टिकोनातूनचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी हा एक इव्हेंट खूप मोठ्या प्रमाणावर मदतशीर ठरणार आहे. धन्यवाद.